आणि तेव्हा तू माझ्या खोलीत जेवणाचं ताट घेऊन आलीस. एवढीशी होतीस तू, अगदी छोटीशी, पण माझी समजूत काढण्यासाठी मला काय म्हणाली होतीस आठवतंय? मामा, जेवणावर जर राग काढला ना तर देवबाप्पा रागावतो आपल्यावर, आणि तो जर तुझ्यावर रागावला तर मला नाही आवडणार. अगदी बरोबर. आज मला तुला नेमकं हेच सांगायचंय. वीणा, तुला माहितीये, ताईला मी, म्हणजे तुझ्या आईला मी शब्द दिला होता, तुझ्या मुलीच्या डोळ्यातून एक टिपूस सुद्धा खाली पडू देणार नाही. खूप काळजी घेईन तिची, फुलासारखे जपेन मी तिला. ताई आता वरून हे सगळं बघत असेल तर तिला किती वाईट वाटत असेल. म्हणजे मी माझा शब्द पाळू शकलो नाही, त्यामुळे तिला किती वेदना होत असतील. ठीक आहे, मी जेवणाचं ताट वाढून आणतो. आता जेवायचं की नाही तुझी मर्जी. पण मुळातच वृत्ती नीच आहे तुमची. स्वतःच्या स्वार्थासाठी मैत्रीच काय, धर्म आणि संस्कार सुद्धा बाजारात विकायला कमी करणार नाही तुम्ही. थोडी जरी शरम असती ना मनामध्ये, असा निर्लज्जासारखा माझ्या समोर उभा राहिला नसताच. गाईज, हे खूप अति होतंय आता. प्लीज. व्हॉट प्लीज? याद राखून ठेवा, पुन्हा माझ्या घराच्या आसपास जरी दिसलात ना तरी मी काय करीन सांगता येत नाही. माझ्या मुलीच्या वाटेला गेला तर खबरदार. एका बापाला त्याच्या मुलीपासून तोडण्याचं पाप केलंय तुम्ही. आणि या जन्मात मी तुम्हाला माफ करणार नाही. वीणा, घरात चल. प्रभास, आपण निदान वीणाशी तरी जाऊन बोलूया का? प्लीज प्लीज निघून जा इथून, आणि पुन्हा माझ्या आयुष्यात परत कधीच येऊ नका. या पाहुणे या. वेलकम फॉर संगमनेर. तुमचीच वाट पाहू राहिलो तुम्ही. अच्छा, तुमच्यासाठी तर ही सगळी तयारी केली. भजनी मंडळ 1 2 3 4 5 6. बघ रे, 6 लोकांचं भजनी मंडळ. जरा स्वागत बिगत करा यांचं. काय म्हणता पारभास बुवा, तुमचे टाळकरी आज वेगळेच कपडे दिसू राहिले. कोणाचा कार्यक्रम? बायकोच्या घरी होता काय? हा, कसा झाला? कसा झाला कार्यक्रम? बघितलं का, दात खिळी बसली भजनी मंडळाची. बहुतेक कार्यक्रम फसलेला दिसू राहिला यांचा. सासरी बुवानीला आता बुक्क्या मारून हाकलून दिलं काय? अर्र, पहिलं भजनी मंडळ बघितलं जे भजनाच्या बदल्यात अपमानांशिवाय खाऊन येतं. प्रभास, व्हॉट आर यू वेटिंग फॉर? बोल ना काहीतरी.
हा स्टुपिड नॉनसेन्स काहीही बोलतोय आणि तुम्ही गप्पा ऐकत बसलात का? बस. काय गप्पा बस? तुम्हाला त्याच्या बोलण्याचं काहीच वाटत नाहीये? ठीक आहे, मीच हँडल करते याला. थांबा. अरे प्लीज नो. व्हॉट नो? तो लेवल सोडून बोलतोय यार, आणि तुम्ही मला शांत राहायला सांगताय? किशोर दादा, करायचा का कार्यक्रम सुरू? नाही म्हणलं, लय दिवस झाला हाणामारी केली नाही. हाणामारी? नाही रे, आधीच मेलेल्यांना काय मारायचं? बिचारे आधीच खूप शिव्या खाऊन आलेत. आपल्या शिव्या खाल्ल्यावर अपचन व्हायचं त्यांना. जाऊ द्या, वाट मोकळी करून द्या. ए बाई, तू अजून इथेच उभी आहेस? कशासाठी ग? बापाचा तमाशा लोकांनी बघितला, आता उरली सुरली कसर तू भरून काढणार आहेस का? बंद कर ग तुझी ही नाटकं. म्हणे मी स्वतःला शिक्षा करून घेणार आहे. ढोंग आहेत ग, ही सगळी ढोंग आहेत तुझी. आता तुझं पितळ उघडं पडलंय ना, म्हणून सगळी सारवा चालली आहे, हो ना? मी किती गुणी आहे हे सगळ्यांना दाखवून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतेस तू. बंद कर ग तुझी ही थेर. सगळ्यांना कळून चुकलंय की तुझं वागणं किती नाटकी आणि खोटं आहे ते. मला माहितीये ना, माझ्या बोलण्याचा तुला काहीही फरक पडणार नाही. पण काय करणार ग, मी या घरची लेक सुद्धा आहे. त्यामुळे मलाच या घराच्या इज्जतीची काळजी आहे, तुझ्यासारखं नाही ग. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर तुझ्या ह्या वागण्यामुळे उर्मीचं लग्न रखडलं तर गाठ माझ्याशी आहे. वीणाला व्यावसायिक पातळीवर ते गाणं गायचंच नाहीये. विठ्ठलाच्या सेवेतच ती धन्यता मानते. माझ्यासाठी माझ्या बाबांचा शब्द म्हणजे प्रमाण आहे, आणि तो कुठल्याही भीतीपोटी नाही तर त्यांच्या प्रती असलेल्या आदरापोटी. आजवर या रघुनाथ अभ्यंकरनं कधीही कुणासमोर मान खाली घातली नव्हती. आज मी ती घातली. यापुढे तू माझ्याशी बोलायचं सुद्धा नाहीस. आज माझ्या सगळ्या अभिमानाचा चिंदड्या झाल्या. मी हरलो, हे फक्त तुझ्यामुळे झालं वीणा. आणि या गुन्ह्याला परिमार्जन नाही. यापुढे तू माझ्याशी बोलायचं सुद्धा नाहीस. माझं चुकलं बाबा. खरं तर मी सगळं खरं सांगणार होते तुम्हाला, पण कसं सांगू सुचतच नव्हतं. तुमचा माणुसकीवरचा विश्वास उडू नये ना, म्हणून मी त्यांना होकार दिला. बाबा, मी त्यांना नकार कळवायला गेले होते, पण प्रभासच्या गाण्याने इतकी भुरळ घातले ना की, आणि मी नकळतपणे रमले त्यांच्या बँडमध्ये. मी तुमच्याशी नाही खोटं वागले बाबा. मी नाही फसवलं तुम्हाला. ती मुलं वाईट नाहीयेत बाबा. त्यांचा बाज वेगळा आहे. त्यांचं जीवापाड प्रेम आहे संगीतावर, आणि खूप मनापासून सेवा करतात ते संगीताची. तुम्ही हवं तर हवी ती शिक्षा द्या मला, पण असं अबोला नका धरू बाबा. तुमच्या हाकेची इतकी सवय झाली आहे ना की माझा दिवसच सुरू होत नाही बाबा. मी कुठलीही शिक्षा सहन करू शकते, पण तुमचा अबोला माझ्याच्यानं नाही सहन होणार. मला नका ना देऊ एवढी मोठी शिक्षा बाबा.
मी नका देऊ. मी मुद्दामून काहीच केलं नाही, पण माझ्या वागण्याने मी खूप लोकांना दुखावले. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना माझ्यामुळे विनाकारण शिक्षा भोगावी लागते. मला मुलासारखं सांभाळून घेणारी माझी आत्तू हर्ट झाली. काही चूक नसताना वीणा तिच्या बाबांपासून दुरावली. तिची बिचारीची काही चूक नसताना तिला शिक्षा झाली. मग मला ही शिक्षा झालीच पाहिजे, आणि ती सुद्धा कठोर. बाबा, बाबा, बाबा कशाला हो असा त्रास करून घेताय स्वतःला? पप्पा, तुम्ही खाली झोपता का? तुम्हाला माहिती होतं की मी येणार आहे? हा, माहिती होतं? अगं उर्मी, तसं काही नाहीये ग. त्यांची ना पाठ दुखते हल्ली. म्हणजे असं पलंगावर वगैरे झोपले ना की त्यांची पाठ दुखायला लागते. म्हणून त्यांनी त्यांचं असं अंथरूण खाली टाकलंय आणि हल्ली ते खाली झोपायला लागलेत. अच्छा पप्पा, इतका त्रास होत असेल ना तर डॉक्टरांना दाखवा, नाही तर वाढेल तो त्रास. जाऊ दे, त्या निमित्ताने मला बेडवर झोपायला मिळणार. दादा मामाची उशी आणली. तुम्ही हा जो आश्रम म्हणताय त्याचं कार्य खूप चांगलं आहे असं दिसतंय आता तरी. तुम्ही काम करा, सगळं त्याचे डिटेल्स द्या मला. आपण आपल्या फंडातून काही देता आलं तर निश्चित मदत करू त्यांना. हं? आणि हे सगळे जे डिटेल्स आहेत ते कुलकर्णींना द्या, म्हणजे मी त्यांनाही लक्ष घालायला सांगेन यामध्ये. आणि या तुम्ही. हो गुरुजी. बाबा, तुम्ही बोलावलं मला. बाबा सॉरी, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. पण मी मुद्दामून खरंच काही नाही केलं. वीणाला मंदिराबाहेर, संगमनेरच्या बाहेर गायची संधी मिळते हे बघून मीच खूप भारावून गेले होते. चिन्मयी, म्हणून मी तिच्या मागे लागून. बाबा प्लीज, त्यासाठी तुम्ही आमची मैत्री नका तोडू. एवढी मोठी शिक्षा मला नाही झेपणार बाबा, आणि वीणाला सुद्धा नाही झेपणार बाबा. आणि तुम्हाला माहितीये, वीणा आणि मी एकमेकींशिवाय नाही राहू शकणार बाबा. मी तुम्हाला वचन देते, माझ्याकडून पुन्हा अशी चूक कधीच नाही होणार बाबा. उठ. तुम्ही दोघी जे काही वागलात त्यानं मला अतिशय दुःख झालं. पुन्हा अशी चूक घडणार नाही याची काळजी घे बाबा. म्हणजे तुम्ही मला माफ केलं. सुखी राहा. चिन्मयी, त्या प्रभासला इथं बोलवून घे. तू बोल. आता तुझ्या मित्राला तू जे काही बोललास ते मनापासून होतं की फक्त मला बरं वाटावं म्हणून? मनापासून होतं. ज्या गोष्टीवर एवढा जीव लावलायस ती गोष्ट अशी सहज सोडून देणारस? हो, कारण त्या एका गोष्टीमुळे बाकी सगळ्या गोष्टी एवढ्या कठीण होऊन बसल्या की. अच्छा, म्हणजे आता तू फक्त ऑफिसच्या कामाकडे लक्ष देणार आहेस? हो. आणि वृक्षपणे आयुष्य जगणार, जसं मी जगते तसं. प्रभास, विश्वास नाही बसणार तुला, पण एकेकाळी
एकेकाळी मी पण अशीच होते तुझ्यासारखी, खूप मस्त हसत खेळत आनंदी आयुष्य जगणारी. आता मी फक्त बोलते, त्यावेळेला गप्पा मारायचे. मग माझ्या आयुष्यात एक वादळ आलं. ह्या वादळात शैला संपली आणि मिस शैलजा सदावर तिचा जन्म झाला. जिचं जगायचं मात्र राहून गेलं. एकेकाळी जिचं माणसांशिवाय पान हलत नव्हतं, तिला माणसंच नकोशी वाटायला लागली. आणि तिच्या वागण्यामागचं कारण लक्षात न घेता लोकांनी तिच्यावर फक्त टीका केली. ती आपल्या सगळ्यात जवळच्या गोष्टीपासून दुरावली होती. आज तूही अगदी तसाच वागतोस. नको वागूस. पण तू, मी तुला दुखावलंय, त्याची शिक्षा तर झालीच पाहिजे ना मला. आयुष्यभरासाठी शिक्षा करून घेतलेलं तुझ्या तुलाही नाही चालणार रे, नाही चालणार. चला, ऑफिस आवर्स संपलेत, घरी जाता. कॉन्सर्ट संपेपर्यंत रिहर्सलला गेलास तरी चालणार आहे मला. थँक्यू. प्रवास, बोल ना तू. आपल्या घरात बाबा तुम्ही प्रभासला का बोलावलं हे असं विचारू बाबा. अगं मी कुठे म्हणतोय असं? अरे काय चाललंय तुमचं यार? त्या दिवशी वडापाववरून भांडत होता, आता काय झालंय? हे बघ प्रभास, मी त्या दिवशी भांडलो नव्हतो आणि आत्ताही भांडत नाहीये. मी फक्त तिला प्रश्न विचार. एक मिनिट, तुमचं काय म्हणणं आहे? मी भांडतीये? मग मी म्हणतोय हे बघ, एक चिकी. माझं नाव चिका आहे. ते चिकी म्हणजे चिका. अरे गप्पा बसा ना तुम्ही. मी ना हात जोडतो तुमच्या समोर, पण प्लीज जरा गप्प बसा यार. आणि वीणाच्या बाबांनी आपल्याला इथे का बोलवलंय हे त्यांना भेटल्यावर कळेलच ना. आता त्याच्यावर वाद कशाला करताय? मग चिका, हे बघा, आपण ना आता एक टीम म्हणून एकत्र काम करणं जास्त गरजेचं आहे. पटतंय का? तू म्हणतेस म्हणून. बरं ठीक आहे, मी आता काहीच नाही बोलणार. मी सुद्धा. आणि फक्त तू म्हणतोयस म्हणून, कळलं ना? थँक्यू. शपथ मम्मी, केवढी जड पिशवी दिलीस ग माझ्या हातात. हात दुखायला लागले ना माझे. अगं माझं तर डोकं, कंबर आणि गुडघे सुद्धा दुखतायत ग. काहीच वाटत नाही तुला? हा, काहीच वाटत नाही मला एवढी कामं करायला लावताना. हो का? तू काय कुठली राजकुमारी आहेस का ग? चल आता उचलते पिशवी. यार मम्मी, आणि आहेच मी राजकुमारी माझ्या प्रभासची. तुम शायद जानती नहीं मम्मी, मुझे ना यहाँ लोग दीपिका कह के बुलाते हैं. हाँ, मेरी अदाओं पर कितने लोग फिदा है तुम जानती नहीं मम्मी. झालं? हाँ, बस झाला फाजीलपणा. चल लवकर, कधी एकदा घरी जाईन असं झालंय. त्या वीणाचा ना पाय बरा होईपर्यंत ही कामं करायची आहेत बघ. एकदा का तिचा पाय बरा झाला ना, मी एकही काम करणार नाहीये. माझ्या खोलीचा दरवाजा लावून मी मस्त खोलीत बसणार आणि आराम करणार आहे बघ. प्रभास, प्रभास इथे काय करतोय? नक्की 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 मला भेटायला आला असणार आहे. प्रभास, दे तू पिशव्या दे माझ्याकडे. एवढी कामं नको. तुझे हात दुखत होते ना. हिला काय झालं अचानक? चिका, हे बघ, मला नाही वाटत वीणा स्वतःहून इथे येईल. तू आज जा आणि तिला बोलाव ना इथे. अरे बाई बाई बाई, केवढं ओझं उचलावं लागतं बाई मला. मेरे इन मुलायम हाथों का क्या होगा? अय्या, प्रभास, व्हॉट अ सरप्राईज. अरे मला भेटायला येणार होतास ते कळवायचं तरी आधी. तुम्हाला जास्त वेळ थांबावं लागलं का? सॉरी हा. ते कसं आहे माहितीये का, मी आईला थोडी मदत करत होते, सामान आणायला गेले होते. वीणाताईला बरं नाहीये ना, मग मलाच करावं लागतं सगळं.
काय सांगू प्रभास, अरे बाईचा जन्म आहे, कामं करावीच लागतात. आणि तुम्ही वीणाला गायची परमिशन दिली तर आता ती पण फ्रीली गाऊ शकेल. एक मिनिट, माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाहीये. वीणा गाईल, पण फक्त अभंग आणि अभंगच गाईल, तेही फक्त या एका कार्यक्रमापुरती. आत्ता मी तिला गायला परवानगी देतोय कारण तुमची अडचण झाली आहे आणि तिनं तुम्हाला शब्द दिलाय म्हणून. पण हा तिचा पहिला आणि शेवटचा कार्यक्रम असेल. ठीक आहे काका, तुम्ही वीणाला गायची परमिशन दिलीत आणि आम्हाला एवढ्या मोठ्या मनाने माफ केलं, हीच खूप मोठी गोष्ट आहे. खूप छान गा, मनापासून गा. रिटर्न तिकीट काढलं नसेल. हा हा हा. प्रभास, काय प्रॉब्लेम झालाय? अंकल यार, नेमकं कळत नाहीये पण काहीतरी मिसिंग आहे यार, काहीतरी राहिलंय. आता काय राहिलं? थांब बघतो. इंडिकेटर्स ओके आहेत, पेट्रोल पण आहे गाडीमध्ये, मिरर्स फाईन आहेत, टायर्स 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 पण ओके आहेत यार अंकल. अंकल आणि तुला सांगतो, अरे गाडीची सर्व्हिसिंग आणि वॉशिंग कालच केली होती. ह्याच्या डोक्यात ना काहीतरी वेगळंच सुरू आहे वाटतं. प्रभास, तू चावी लावली असणार आहे. नाही नाही, ही गाडी ना रिमोट वर चालते, खेळण्यातली आहे ती. ब्रुर्र, गाडी गाडी खेळतोय आम्ही. अरे यार अंकल, मला कळत नाही यार. थांब जरा एकदा प्रयत्न करून बघतो. सगळं ओके असून सुद्धा ना काहीतरी मिसिंग आहे, काहीतरी राहतंय यार. वीणा, तू बघतेस का जरा? नाही म्हणजे बघ ना, तुला काही सापडतंय का? कारण मला तर काहीच दिसत नाहीये. प्रभास, अरे काय चाललंय तुझं? नक्की काय शोधतोयस तू? स्माइल, कारण तेच तर मिसिंग आहे. कुणाचं स्माइल मिसिंग आहे? इथे असं कोणीतरी आहे ज्याचं गोड स्माइल मिसिंग आहे. आणि कसं आहे ना, म्हणजे तुम्हाला सांगतो, माझी जीभ ना इमोशन्सच्या बाबतीत अगदी माझ्यासारखी आहे, एकदम हळवी. काही कमी जास्त झालं ना की लगेच कळून येतं बरं का. नाही, माझी गाडी ना खूप स्मार्ट आहे. म्हणजे खऱ्या आणि खोट्या स्माईलचा फरक तिला लगेच कळून येतो. आता कसं आहे ना, जोपर्यंत मनापासून खरी स्माईल देत नाही तोपर्यंत माझी गाडी काही स्टार्ट होणार नाही. नाहीतर बघा, म्हणजे आपल्याला इथेच अडकून राहावं लागेल. चिका, गाडी अडकून राहणार आहे ना? ठीक आहे, राहू दे. आपण ना एक काम करूया, आपण बाबांशी बोलूया आणि त्यांना सांगूयात ना की आपण नाही जातो तर रिहर्सलला. अरे अरे मिरेकल, गाडी स्टार्ट झाली, गाडी स्टार्ट झाली. या या या, वेलकम वेलकम. देवा पांडुरंगा, मला क्षमा कर. माझ्या हातून खूप मोठी चूक घडली. कालच्या त्या प्रसंगामध्ये मी माझा संयम घालवला आणि माझ्या लाडक्या लेकीला नको नको ते बोललो. तिच्या मनाला खूप लागलं ते. देवा, तिची आई गेल्यानंतर
मी वडिलांपेक्षा आईच्या मायेनं तिचा सांभाळ केला रे. आणि त्याच मायेच्या अधिकारातून मी तिला बोललो, मी तिला असं बोलायला नको. देवा पांडुरंगा, माझ्या वीणाचं रक्षण कर. सासरे बुवा, त्यासाठी विठ्ठलाला साकडं घालायची काय गरज आहे? आपण आहे ना आपल्या बायकोचं रक्षण करायला. एवढ्याशा कामासाठी त्याला काय त्रास देऊ राहिले? बरोबर ना विठुराया? हो बोलला विठुराया. सासरे बुवा, तुम्ही फक्त एकदा आपल्या बायकोशी लग्न लावून द्या. त्याच्यानंतर निवांत भजन कीर्तन करत बसा. बायकोची सगळी चिंता, सगळी काळजी करायला आपण आहे ना. आणि तो मवाली जर परत आला तिच्या वाटेत, त्या का सापडीत लोळवीन त्याला. असले 56 मवाली लोळवलीत. किती? 56. हसायला काय झालं सासरे बुवा? खरं बोल राहिलो मी. आपण जर आपल्या अवकाशात आलो ना, एका सापडीत लोळवीन त्या मावाल्याला. नाही नाही नाही, काय आहे की समजा एखादं गाढव एखाद्या माणसाला गाढव असं म्हणालं तर कसं वाटेल ना? काय म्हणाल? तुला कळलं का रे? खरंच सॉरी. अगं ठीक आहे म्हणलं ना, एवढं नाही लागलं की तू पुन्हा पुन्हा सॉरी म्हणावंस. नाही तसं नाही, हे सॉरी त्यासाठी नव्हतं. मग सकाळी खूप जोराने लावली ना खिडकी. माझ्या खरंच लक्षात नाही आलं. खरं तर सकाळीच सॉरी म्हणायला पाहिजे होतं, पण सॉरी ना. काय झालं? खूप दुखतंय का तुम्हाला? वीणा यार, अचानक खूप दुखायला लागलं यार. तुम्ही थांबा, मी पटकन घरात औषध घेऊन येते. अगं घरातून कशाला? म्हणजे अगं औषध इथेच आहे. इथे? कुठे? तुझ्या जवळ. माझ्या जवळ? तुझ्या जवळ. तुझी जी छानशी स्माईल आहे ना, ती जरी तू मला दिलीस ना, तरी ही जखम लगेच बरी होऊन जाईल. तुमचं हे दुखतंय ना? गाणं शिकायचंय तुला? इतकी उथळ वाटते का रे मी तुला? हे बघ उर्मी, तुला जी काय मस्करी करायची असेल ना, ती तुझ्या आई सोबत कर. मला वेळ नाहीये, मला खूप काम आहेत आणि मला इच्छाही नाहीये. अरे मामा ऐक ना, असं नको ना करू. तू, बाबा, वीणाताई किती छान गाता. मग मला असं वेगळं वेगळं वाटतं, असं हरवल्यासारखं वाटतं. असं वाटतं की माझ्यात काहीतरी कमी आहे. अगं आणि असंही वाटतं की माझी तुमच्या बरोबर राहण्याची लायकीच नाहीये. म्हणून मला असं वाटलं की आपण सुद्धा गाणं शिकावं. शिकवशील? दादा, अरे काही गडबड तर केली नाही ना उर्मीने? नाही, काही गडबड काही नाही. तिला गाणं शिकायचं. अरे वा, किती चांगला विचार आहे. एखादा छंद जोपासणं चांगलंच असतं ना. जसं वीणाला गाणं जमतं तसं उर्मीलाही जमेल. काय ग, जमेल ना? तुला चालेल हिनं गाणं वगैरे गायलेलं? हो, म्हणजे काय. अरे वीणा गाणं गाते ह्याचा तुला अभिमान आहे की नाही, तसंच उर्मी गाईल त्याचा मला अभिमान वाटेल. ठीक आहे. हे बघ उर्मी, गाणं येण्यासाठी आधी ना कान तयार व्हायला लागतो. तू एक काम कर, तू उद्यापासून माझ्याबरोबर देवळात येत जा. म्हणजे माझ्या मागे उभी राहून तुला हळूहळू ते गाणं ऐकून ऐकून, वीणा पण तसंच शिकली ना. उद्यापासून ये देवळामध्ये. हा, चल. दादा, अरे तिने तुझ्या बरोबर देवळात यायला काहीच हरकत नाहीये, पण ती वीणा बरोबर गेली तर नाही. म्हणजे दोघी सोबत असल्या की उर्मीला वीणासारखी चांगली शिस्त लागेल, वीणासारखी व्यवस्थित वागेल ती, आणि जबाबदारीची जाणीव होईल तिला. ए मम्मी, मी जबाबदार आहे. असं फक्त तुला वाटतं, कळलं ना? मलाच का? हेच तुझं उलटं बोलणं सुधरवायचंय मला. तुला किती वेळा सांगितलं ग, समोरच्याचं जरा ऐकून घेत जा, पण नाही. अगं अगं अगं, मारतेस काय तू? असं वयात आलेल्या मुलीला असं मारतात का कोणी? मला अजिबात आवडत नाही मारलेलं वगैरे. ठीक आहे, तू जा वीणा बरोबर, माझी काही हरकत नाही. मामा थँक्यू. परत मारलंस तू? अगं थँक्यू काय म्हणतेस नुसतं? पाया पडून आशीर्वाद घे मामाचा. ठीक आहे, चल.
समजूतीने वागायचं आणि मग नंतर वाईट वाटून घ्यायचं. त्यापेक्षा आधी वागतानाच विचार करायचा ना. थोडं समजुतीने घेतलं असतंस ना तर ही वेळ आलीच नसती. चिका, अगं मी काय मुद्दा म्हणून वागले का? आणि मला सांग, तू मला आधी कधी बघितलं होतं मी कोणासोबत तरी असं काहीतरी वागताना? खरं तर ना प्रभासने जरा अतिच केलं. सरळ घरात यायचं सोडून माझ्या रूमच्या खिडकीच्या बाहेर हाका मारत होते. मग मी रागाने खिडकी बंद केली आणि त्यांचं बोट चिमटलं. बर बर ठीक आहे. तुझं म्हणणं आहे की तू मुद्दामून नाही केलंस, बरोबर. मग आता एवढं का वाईट वाटतंय तुला? मग वाटू नये का? ची काय बघ, मी असं अलिप्त नाही राहू शकत किंवा मी दुर्लक्षही नाही करू शकत. आणि जर माझ्यामुळे त्यांना त्रास होतोय तर वाईट वाटणं साहजिक आहे ना चिका. थोडं लक्ष. हॅलो मुलींनो, कशी दिसते मी? तशी मी छानच दिसते म्हणा, पण म्हंटल विचारावं नाही का. बरं ताई, तुझं सगळं आवरून झालं असेल ना तर चला, उशीर होतोय आपल्याला. चला चला चला. उर्मी अगं कुठे जायचंय? रिहर्सलला. माझ्या प्रभासला भेटायला. नाही म्हणजे मी माझ्या प्रभासला भेटणार आहे, तुम्ही इतरांना भेटा. ओके. त्याचं काय ना उर्मी, अगं तिकडे ना गाण्याची रिहर्सल होते आणि तुझा आणि गाण्याचा तसा काही संबंध नाहीये ना. तर तुझा आहे? तुझा आहे का संबंध? हा नाहीये ना, तरी तू जातेसच ना, मग मी पण जाणार. आणि तसंही मला दादा मामाने परवानगी दिली. काय? तुला बाबांनी परवानगी दिली? हा मेरी बहना, विश्वास नसेल बसत तर तू फोन करून विचार. चला ना. कधी एकदा माझ्या प्रभासला बघतेय, भेटतेय असं झालंय मला. आणि तो सुद्धा ना माझ्या वाटेकडे डोळे लावून बसला असेल ग. चला चला. वीणा, उर्मी तिकडे येते म्हणजे काही खरं नाही. आज रिहर्सल होईल ना ग? चिका, आता उगाच दुसरं टोक नको ना गाठूस तू. सगळं काही व्यवस्थित होणार आहे. ती ना धाकटी बहीण आहे हा माझी, समजलं? त्यामुळे परत तिच्याबद्दल काहीही ऐकायचं नाहीये मला. काय झालं तुम्हाला? माझं बोट. सॉरी सॉरी, मी मुद्दामून नाही केलं हो, खरंच सांगते मी. थांबा तुम्ही. चिका, तो लेप आणलाय ना, तो काढ ना पटकन. थांबा, तुम्ही खाली बसा पटकन. नाही ठीक आहे. हो, लेप लावते मी, तुम्हाला बरं वाटेल. नको खरंच नको. लावा म्हणतेय ना. आणि हा लेप रोज लावा तुम्ही, म्हणजे तुम्हाला आराम मिळेल. लावाल ना?